तर हाय हॅलो, कशात? आय होप छानच असाल. तर हाऊसवाईफ क्रिएशन या व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे अशा मनापासून स्वागत करते. तर बघा, आज परत मी तुमच्यासाठी नवीन अशा छान ज्या किचन टिप्स आहेत तर त्या घेऊन आलेले आहे. तर बघा, नॉर्मली काय होतं, घरात जर लहान मुलं असले तर भाजी पटकन व्हावी यासाठी ही एक छान ट्रिक आहे. तर हा जो मसाला आहे तर तो मी वाटून ठेवलेला आहे. तर आलं लसूण खोबऱ्याचं हे वाटण आहे. तर हे जास्त दिवस टिकण्यासाठी. तर नॉर्मली काय होतं, जर जास्त वाटण झालं तर ते खूप दिवस ठेवलं तर काळा पण पडतं आणि त्याचा वास येतो. तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी तुम्ही याच्यामध्ये मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की हे जास्त दिवस कसं ठेवायचं किंवा कोणत्या पद्धतीने मी ठेवते. तर माझ्या घरात पण एक लहान मुलगी आहे. तर त्यामुळे मी ही ट्रिक नक्की यूज करते, कारण तिचं झोपायचा वेळ कधी झोपेन सांगता येत नाही, मिक्सर लावता येत नाही. जर या पद्धतीने तुम्ही वाटण करून ठेवलं तर भाजी पण खूप पटकन होते आणि वेळ पण खूप वाया जात नाही. तर बघा, यामध्ये आपण आता टाकणार आहोत तर ते मीठ. तर बघा, मीठ हे तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे. तर त्यामध्ये किती मसाला आहे, आपण भाजीमध्ये पण मीठ टाकतो खारट होऊ नये यासाठी. तर बघा, मीठ टाकल्यानंतर या पद्धतीने आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे की जेणेकरून त्याला काळपटपणा येणार नाही किंवा त्यामधून वास येणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रीजमध्ये जर वाटण स्टोरेज करून ठेवलं तर स्वयंपाक पण खूप पटकन आणि इझिली होऊन जातो. 1-1.5 तासाचा स्वयंपाक मोजून हार्डली अर्धा तासात सगळा स्वयंपाक होऊन जातो. तर ही ट्रिक तुम्हाला नक्की कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघा, पुढचे जे टिप्स आहे तर ती पण आता तुम्हाला किचनसाठीच सांगणार आहे. तर बघा, नॉर्मली काय होतं, आपण भाजी करायला जातो तर सकाळची खूप घाईगडबड असते, सकाळी खूप टिफिन वगैरे असतात किंवा मग लहान मुलं असले तर घरात खूप धावपळ होते, खूप आवरावर करायला लागते. तर या वेळेमध्ये लसूण सोलायला वेळ भेटत नाही. तर लसूण जर सोलत बसलं तर खूप सारा वेळ वायाला जातो. तर काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही लसूण जो आहे तर तो सगळा सोलून एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. तर बघा, तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवू शकता किंवा स्टीलचा जो कंटेनर असतो त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. तर तुम्ही आठवड्याभराचा एकदाच स्टोअर ठेवू शकता की जेणेकरून पटकन घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही यामधून लसूण काढून तो पटकन यूजसुद्धा करू शकता. तर ही पण ट्रिक तुम्हाला नक्की कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा. तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती टिप्स आवडली ते पण कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण कमेंट्स करा की जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत किंवा तुम्ही कुठून बघताय. तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या छोटे छोटे टिप्सचा त्यांनासुद्धा खूप सारा उपयोग होईल. तर बघा, इथे पुढचे जे टिप्स आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे कांद्यासाठी. तर बघा, नॉर्मली काय होतं, भाजी वगैरेसाठी किंवा चटणी वगैरेसाठी आपल्याला कांदा खूप पातळ हवा असतो किंवा पातळ कापायचा असतो. तर बघा, आपण जर कांदा पातळ कापत बसलो तर खूप सारा वेळ वायाला जातो आणि डोळ्यालासुद्धा कांदा लागतो आणि पाणी निघत असतं. तर बघा, तुम्ही जर ह्या पद्धतीने कांदा कट केला तर अजिबात डोळ्यातून पाणीसुद्धा येणार नाही आणि तुम्हाला हव्या तेवढ्या छोट्या छोट्या किंवा पातळ स्लाईस कांद्याच्या इझिली निघू शकतात. तर नॉर्मली इथे काय करायचं आहे, मी एक कांदा घेतलेला आहे साल काढून आणि तो मधोमध कट केलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीचे पिलर म्हणजे बटाट्याचे साल काढायचं जे असतं तर ते प्रत्येकाच्या घरात असतं. तर बघा, ते या पद्धतीने मी आता तो जो अर्धा कापलेला कांदा आहे तर त्याच्यावरती या पद्धतीने पकडायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी त्याच्यावरती पकडून अशा पातळ स्लाईस करत आहे की जेणेकरून तुम्ही व्हेज पुलाव किंवा बिर्याणी अशा गोष्टींसाठी तो कांदा यूज करू शकता किंवा मग त्याचा खूप पटकन आपण वापर करू शकतो. अशा जर पद्धतीने तुम्ही कांदा कट केला किंवा जर काढला तर त्याला खूप सारं असं तेलसुद्धा लागत नाही किंवा खूप लवकर तो फ्रायसुद्धा होऊन जातो. तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा कापला तर आपल्या डोळ्यालासुद्धा लागत नाही किंवा डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही. तर बघा, पुढचे जे टिप्स आहे तर ती आहे लिंबासाठी. तर नॉर्मली काय होतं बघा, अशा पद्धतीने जर लिंबू ठेवलं तर ते खराब होऊन जातात किंवा खूप लवकर खराब होतात फ्रीजमध्ये तसेच ठेवले तर. किंवा मग आपण गावावरून जर आलो तर गावावरून येताना गावाकडे जर आपण येताना कोणीतरी वानोळा देतच. तर बघा, अशा पद्धतीचे जर जास्त लिंबू असतील तर ते तुम्ही 2 महिनेसुद्धा स्टोअर करू शकता. तर ते कशा पद्धतीने ते आपण आता बघणार आहोत. तर इथे बघा, मी आता घेतलेला आहे लिंबू आणि हा जो आहे तर तो आहे न्यूजपेपर. तर ह्या न्यूजपेपरच्या ठिकाणी तुम्ही आपलं जे नोटबुकचं पेज असतं किंवा वहीचं पान ते सुद्धा वापरू शकता. तर आपलं जे खायचं तेल आहे तर ते तेल लिंबाला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. तर बघा, असं जर चोळलं तर ते लिंबू एकदम मुलायम राहतं आणि आपण जे चोळलेलं लिंबू आहे तर ते पेपरमध्ये
अशा पद्धतीने रॅप करायचं आहे की जेणेकरून ते कुठल्याही बाजूने ओपन राहणार नाही किंवा त्याला हवा वगैरे जास्त असं लागणार नाही. तर मी डबल पेपरने ते रॅप करत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ते रॅप करू शकता. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही लिंब, तर हे जे आपण रॅप करून ठेवलेलं आहे तर ते कॅरी बॅगमध्ये ठेवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर लिंबू स्टोअर केले तर ते तुम्ही 2 महिनेसुद्धा एकदम फ्रेश ताजेतवाने लिंबू ठेवू शकता. तर ही ट्रिक खूप छान आहे. खूप असं वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते मी. तर अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका की जेणेकरून बेल आयकॉन प्रेस केला तर मी नवीन व्हिडिओ टाकला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या लिंबांना जे आहे तर ते तेल लावून घेणार आहे. तर तेल लावल्यानंतर सगळे जे लिंबू आहेत तर मी त्याच पद्धतीने त्यामध्ये रॅप करून ठेवणार आहे. तर बघा असे जर रॅप करून त्यामध्ये ठेवले तर ते अजिबात खराब होत नाही किंवा त्याला पाणीसुद्धा सुटत नाही. तर बघा आपण नुसते जर कॅरी बॅगमध्ये ठेवले तर लिंबाला लगेच पाणी सुटलं जातं आणि पाणी सुटल्यामुळे ते लगेच खराब होऊन जातात. तुम्ही जास्त दिवससुद्धा यूज करू शकत नाही. आणि तसेच जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते लगेच सुकले जातात किंवा मग त्यांचा जो रसरशीतपणा असतो तो कमी व्हायला लागतो किंवा होतो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही रॅप करू शकता. तर इथे बघा 2-3 पद्धती सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला रॅप करायच्या. तर यातली कोणती पद्धत आवडली ते नक्की कमेंट्स करून सांगा. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करू शकता. तर पुढची जी टिप्स आहे तर ती कॅरी बॅगसाठी. तर इथे बघा नॉर्मली आपण भाजी वगैरे ठेवतो किंवा प्रसाद वगैरे आणतो किंवा बाहेर जर कुठे गेलो किंवा फ्रीजमध्ये ठेवताना सामान, तर बघा अशा पद्धतीने आपण कॅरी बॅगला गाठ मारत असतो. तर नॉर्मली काय होतं बघा, ह्या ज्या गाठी आहेत तर त्या लवकर सुटत नाही किंवा कधी कधी खूप टाईटली बसल्या जातात. तर यासाठी मी तुम्हाला साधी अशी एक ट्रिक सांगणार आहे. तर बघा आपण जो गाठ मारलेला पिशवीचा जो पुढचा भाग आहे तर तो या पद्धतीने पीळ मारून घ्यायचा आहे. तर बघा पीळ जर मारला तर आपल्याला ती गाठ, तर बघा ती जी गाठ आहे तर ती इझिली निघली जाते किंवा सुटली जाते. तर अशा पद्धतीने मी पीळ मारून घेतलेला आहे आणि फक्त समोरच्या साईडला आपल्याला आतमध्ये या पद्धतीने ढकलून घ्यायचं आहे किंवा सरकवायचं आहे. तर इथे बघा खूप पटकन किंवा खूप जास्त कष्ट न करता ती गाठ खूप इझिली सुटली जाते. तर अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिकच्या म्हणजे कॅरी बॅगला ज्या गाठी बसतात किंवा मारतो तर त्या सोडवू शकता. तर बघा पुढची जी टिप्स आहे तर ती आहे मिक्सरच्या भांड्यासाठी. तर नॉर्मली काय होतं बघा, आपण रोज वाटण करतो तर त्यामुळे काय होतं, हे जे मिक्सरचं भांडं आहे तर त्या पातींची जी धार आहे तर ती कमी होऊन जाते. तर बघा प्रत्येक ठिकाणी किंवा दुकानात हे असे ब्लेड जे आहेत तर त्याला धार लावून देत नाही. तर आपण काय करतो, डायरेक्ट नवीन ब्लेड बसवतो. तर यासाठी खूप असा वेस्टेज किंवा खर्च होतो. तर नॉर्मली काय होतं बघा, प्रत्येकाच्या घरात ह्या मेडिसिन असतातच. तर मेडिसिनचे जे रॅपर किंवा आपण जे कवर म्हणूयात मेडिसिनचे, तर ते अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि मिक्सरचं भांडं जे आहे तर ते मिक्सरला 2 ते 3 मिनिट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे झाकण लावून. तर बघा असं जर तुम्ही केलं तर त्या पात्यांची जी धार आहे तर ती परत पहिल्यासारखी नवीन होते. खूप छान अशा प्रकारे ते म्हणजे खूप छान प्रकारे असे जे ब्लेड आहेत तर ते खूप छान धारदार होतात. म्हणजे हे जे गोळ्यांचे पॉकेट आहे तर ते त्याला धार लावायचं काम करतात असं म्हणूयात. तर ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा.